सो हे गाईज, जय शिवराय सर्वांना, गुड मॉर्निंग. तर आज आहे दिवस तिसरा आणि आज आहे मेन दर्शन महाकालचं, ज्या दिवसासाठी आम्ही भरपूर आतुरतेने वाट बघत होतो. माझा आजचा दिवसासाठी ना 2 ते 2.5 वर्षापासूनचा प्लॅन सुरू होते, बट सगळे फेल होत होते. सो आता सर्वजण आवरलंय, मोस्टली सर्वांचं आवरलंय, फक्त 1-2 थोडंफार बाकी. ती गोष्ट झाली की आम्ही स्ट्रेट टुवर्ड्स महाकाल मंदिर, उज्जैन. जय श्री महाकाल. गाईज, नाश्त्यासाठी थांबलेलो आहे आम्ही इथं. मस्त हॉटेल मा वैष्णवी, तिकडे ऑर्डर देणं सुरू आहे. मस्त आहे, सूर्य एकदम मस्त आलेला आहे. हॉटेल सो गाईज, फायनली नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता डायरेक्टली स्ट्रेट टुवर्ड्स उज्जैन जाणार आहे आम्ही. तर आपण त्याआधी एक घोषणा देऊया. नमः पार्वती पते हर हर महादेव. सो डायरेक्टली भेटूया आता उज्जैनला. जय महाकाल. जय महाकाल. आपण आता महाकालच्या नगरीमध्ये पोहोचलेलो आहे. जस्ट फार टाइम लागला, 3.5-4 तास लागले. हे जयेश, हो 3.5 तास 3.5 तास लागले बिकॉज ट्रॅफिक फार होती. स्ट्रेट येऊन भेटत होतो, मला सगळे एकदम पॉझिटिव्ह फील होते, असं एक्साइटेड. सांता म्हटलं. येस, फायनली त्यांचा बुलावा आला. होपफुली दर्शन एकदम शांततेत व्हावा. तुम्हाला देतो. लेट्स गो. उज्जैनला आहे कष्ट आहे. लेट्स गो. 1 किलोमीटर ओनली, 1 किलोमीटर. आणि ते मंदिर इकडे आहे. हे कॉरिडोर आहे गाईज. आता इथून गाईज फायनली आपण बाबा महाकालच्या नगरीमध्ये पोहोचलेलो आहे. मी फिलिंग एक्सप्रेस नाही करू शकत आहे. असं जसं आम्ही एंट्री केली होती ना, तेव्हापासून असं एकदम असं भारी भारी वाटतंय. थोडं चेंज वगैरे केलेलं आहे. आमची गाडी तयार होते आणि हे आहे बाबा महाकालचं मंदिर. खतरनाक. ही जी का फिलिंग आहे ना, ती खतरनाक आहे जरा. लाईफ मध्ये हा मुमेंटसाठी खूप वर्षापासून वाट बघत होतो. सो फायनली तो मुमेंट आलेला आहे. लेट्स गो, जाऊया आता. गाईज, आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहे ज्या ठिकाणी माणूस स्वतःहून नाही येऊ शकत, अंटिल अँड अनलेस त्याला बाबाचा बुलावा नाही. हर हर महादेव, हर हर महादेव. ये गाइस, ये देखो मंदिर. 4 नंबरच्या गेटवर जायचंय. व्हीआयपीचा विषय. अरे थांबलेले ते येत आहे, आपल्याला मंदिरात जायचं नाही. सगळे थांबलेले. ये देखो बाबा महाकाल का. गाइस शॉपिंग टाइम. थोडासा हे जरा ते घेतोय हाताला बांधायला. तिथे हात लागतं. देखो बाबा का दरबार. काय जयश्री कुर्ता घेतलेला आहे. जय महाकाल, जय महाकाल. महाकाल फीवर. हे देखो क्राउड, देखो क्राउड जबरदस्त है. बड़ा गणेश मंदिर. इकडे महाकाल. ये देखो. जसं तुम्ही बघितलं असणार की किती पीसफुल दर्शन झालेलं आहे आमचं. मी ती व्हिडिओ क्लिप आधी ऍड केलेली असणार, बघितली असणार तुम्ही. बट काही गोष्टी बोलता नाही येत, काही गोष्टी कुठे गेल्यावर तसं सीन झालेलं आहे. तुम्हाला पुढे भेटतो. काय जाता पुढे काय ठरतं काय नाही कळवतो मी तुम्हाला. सध्या तरी दर्शन झालं. आता काल भैरव मंदिरात जायचंय. त्यांचे बॅग्स वगैरे शूज कलेक्ट केले ना, त्यानंतर काल भैरव मंदिरात जायचं. गाईज, आता वाजले आहे संध्याकाळचे 5:30. 5:30 वाजता इथं थोडेफार लाईट लागल्यावर किती छान दिसतोय कॉरिडोर.
काय वाईब आहे. खूप डेंजर खतरनाक अशी पॉझिटिव्ह वाईब्स आहे वाईज इथं. खरंच मस्त विजिट आहे. मी फर्स्ट टाइम आलो आणि काय येतात महाकालची मर्जी होती म्हणून आलोय. खतरनाक गाईस प्रसाद घेतला आहे आपल्या फॅमिलीला सर्वांना. ज्यांना कोणाला प्रसाद हवा असेल डीएम करा. डीएम महाकालचा प्रसाद आहे डायरेक्टली स्ट्रेट फ्रॉम महाकाल की नगरी उज्जैन. गाईज आता काल भैरव मंदिर त्या साईडला जायचं डिसाईड झालेलं आहे. आता इकडचं वगैरे सर्व दर्शन झालेलं आहे महाकालचं. बघू शकताय अजून एकदा. आता संध्याकाळच्या वेळेला महाकालची नगरी अजून छान दिसते. बट टाइमच्या अभावे आम्ही दर्शन घेऊन लगेच काल भैरवचं दर्शन घेऊन लगेच जातोय. उद्या ऑफिस आहे सुट्टी तर नाही घेता येणार त्यामुळे. गाईज काल भैरव मंदिरावर पोहोचलेलो आम्ही. गाडी पार्क झालेली आहे तर मंदिर हे इथं आहे. सो जाऊया तिथे काय काय आणि गर्दी कशी काय काय. लेट्स गो. काय म्हणतो जया कसं चालू आहे दर्शन बिर्शन? आज एकदम जबरदस्त दर्शन झालं. अनएक्सपेक्टेड दर्शन. काल भैरवचं कशाला आता काल भैरवचं आहे ना. काल भैरवला पण दर्शन घेऊ. उज्जैनचं एकदम रिलॅक्सली झालं. अनएक्सपेक्टेड. आता फार मोर दॅन थिंक व्हॉट वी थिंक और हाऊ वी थिंक. बट थंडी खतरनाक आहे बरं का इकडं. जे कोणी येत असेल हिवाळ्यात भाई दोन जे आपल्या साईडचे महाराष्ट्रातले संभाजीनगरचे किंवा मग पुण्यातले वगैरे भाई आपल्याला जास्त सूट नाही होत इथली सर्दी थंडी खतरनाक आहे इकडं. विषय नदी वही ते मोठे शिप्रा आहे आता. सिंगल डिजिट आहे साईडलाच शिप्रा नदी आहे. सिंगल डिजिट टेम्परेचर जातं. थोडा वेळ थांबा फक्त. आता 6:30-7 वाजले. 10 वाजेनंतर आहे ना सिंगल डिजिट टेम्परेचर जातं. आता आपण मी काय म्हणतोय चहा घ्यायचा का? चहा घेऊ ना. कुल्लड चहा घेऊ ना. कुल्लड इथं घ्यायचा का पुढे घ्यायचं? ठीक आहे चहा घेऊया मग रांगेत लागूया. लेट्स गो. चाय चाय जे पकडू दे. 5 चाय दो ना. कुल्लड़ में दो. कुल्लड़ में पाँच कुल्लड़ चाय. गाइस कुल्लड़ चाह पीतोय. कुल्लड़ चाह ट्राय करून. जैन सा कुल्लड़ चाह देखते हैं कैसा है कैसा नहीं. भैया ये चाय उठाना यार. मस्त पैकी असा कुल्हड चहा पिलेला आहे. फ्रेश झालेलो आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे काल भैरव यांच्या मंदिरामध्ये. दाखवतो तुम्हाला पुढे. गाईस चांगलीच मोठी लाईन आहे. संडे असल्यामुळे ते लोक म्हणत होते संडे असल्यामुळे गर्दी आहे मध्ये. ते तिकडून प्रवेशद्वार आहे. संडे त्यामुळे जरा जास्त गर्दी आहे. म्हणजे ते म्हणे सॅटर्डे संडे आणि मंडे वीक मध्ये या 3 दिवस फार गर्दी असते म्हणे. सो आज आहे संडे त्यामुळे गर्दी 100% आहे. बघू शकताय तुम्ही फार गर्दी आहे. खतरनाक क्राऊड आहे. खतरनाक क्राऊड बघा. आत्ताशी आम्ही त्याच्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहे. काल भैरव मंदिर प्रवेशद्वार. ऑनलाच किती वेळ लागतो? किती वेळ लागला? अर्धा तास लागू शकतो. जवळ आलेलो आहे. जवळ अरे यार हल्का रखी घर लाईन में चल रहा भाई. लाईन में मंदिर फायनली मंदिराच्या गाभाऱ्याजवळ आलेलो आहे आपण. बघू शकताय गेट समोरच आहे. बट स्टील अजून अर्धा तास तरी लागेल. माझा फोन आहे 4% और आय डोंट थिंक सो पुढचा ब्लॉग बनेल नाही बनेल माहिती नाही मला. सो जेवढा बनेल तेवढा बनवतो. 4% और 4% ही पॉवर बँक पण गाडीमध्येच राहिली. रील साठी ही रील तुम्ही उद्या नाही नंतर बघणार. तो त्याच्या आधी तुम्ही ब्लॉग बघितलेला असणार. रील लय तगडी आहे माझ्याकडे. डायरेक्ट 17 Pro आहे शूट साठी. लेट्स गो. आज मंदिराजवळ आलेलो आहे. 1% वर आहे बॅटरी.
डायरेक्ट विषय हार्ड आहे. हे आपले बॉय 1% आहे बॅटरी, 1%, बट स्टील फॉर यू. गाईज फायनली एका ठिकाणी आम्हाला हॉटेल भेटलेलं आहे, कारण की इकडच्या टाइमला आपल्यासारखं नाही इथं की हॉटेल्स अवेलेबल वगैरे असतात, आणि फोनही चार्जला लावलेला आहे आणि जेवणासाठी थांबलेलं आहे आम्ही. व्यवस्थित अशी मस्त भूक लागलेली आहे, खतरनाक भूक लागलेली आहे. आता काय सांगणार, झोप येते पण झोपणार नाही, झोप नाही येणार म्हणा, सवय आहे रात्रभर जागायचे वगैरे. बट जेवण करायचं, भूक लागलेली, जेवण करायची बात आहे. मोबाईल फुल चार्ज करून घेतो, पॉवर बँक पण चार्जला लावलेली आहे, सो चांगलं होईल. सकाळपर्यंत फोन टिकला पाहिजे. भेटूया. आणि जेवायला ऑर्डर केलेलं आहे, आणि हे तर काय वहिनींनी दिलेलं आहे, त्याच्यामुळे संपवणं भाग आहे. हा जयेश, बरोबर आहे, खावा नाही वहिनींनी दिलंय. कसं हसलं बरं वहिनींचं नाव घेतल्यावर, कसं लाजलं. संपून टाका रे भाऊ, वापस नाही तर फटके भाई. फटके डायरेक्ट. हा अण्णा रेट पण ओके होता, तेच कोल्डर 40 ला असते, विषयच खतम होता. दुसरं कॉम्बिनेशन दाणे दाणे खायला तू काय चिमणी का? दाण्यातली काय खाणेवाले का नाही, हा हा विषय. काहीच एक ब्रेक घेतलेला आहे, झोप येत होती त्यामुळं ब्रेक घेतलेला आहे. 3 किती वाजले? 4 वाजले. 4 साडेचार झालेले, एक ब्रेक घेतलेला आहे आता. जस्ट महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस झालेली आपली. आता शिरपूरला आहे. शिरपूर झालं का? ते शिरपूरच्या थोडं बाहेर थांबले चहा घेण्यासाठी. चहा घ्यायला आता मस्त. चहा घेऊ. चला तिकडं चहा घ्या घेऊ. ए वाट्या चहा बघू आता कसा आहे इथं. चहा बघू आता काय नशीबावर आहे. शेकोटी इन द मिक्स आहे, शेकोटी प्रो बैसी द भट्ट्या. क्या बात है भाई. सीएनजी पेट्रोल किधर इधर? पेट्रोल पंप जवळ नाहीये की गाडी वाले काय? गुड मॉर्निंग गाईड. सकाळ झालेली आहे आणि आम्ही आता जस्ट संभाजीनगरच्या जवळ पोहोचलेलो आहे. अजून 2-1 तासामध्ये आम्ही संभाजीनगरला पोहोचणार आहे. सोलापूर धुळे एक्सप्रेस हायवे खतरनाक आहे. त्यांना आमचे कंटिन्यू ड्राईव्ह करताना, त्यांना कंपनी देताना जयेश कॅमेऱ्यात नाव ऐकल्यावर तो लगेच ऍक्टिव्ह होतो गाईज. कोणती इंडस्ट्री? लेट्स गो गाईज. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग मी इथं एंड करतोय, कारण की झोप येते खतरनाक. तुम्ही बघू शकताय अवतार डेंजर झालेला आहे. सो धन्यवाद सिरीजला चांगलंच प्रेम दिल्याबद्दल. भेटूया लवकरच. गुड मॉर्निंग और गुड नाईट माहित नाही आता. लेट्स गो. पीस आउट.